रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सध्याचे कुडाळचे आमदार. आज 17 मार्च 2025 आमदार निलेश राणेंचा 44वा वाढदिवस. तर माझी त्यांची पहिली भेट झाली होती ती 2008 साली दैनिक प्रहारच्या लोअर परेलच्या आत्ताच्या प्रभादेवीच्या इंडिया बुल्स नावाच्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये कार्यालयात. त्या बेसमेंटमध्ये प्रहारच्या लॉन्चिंगची तयारी सुरू होती. निलेश राणे तेव्हा प्रहारच्या उभारणीत लक्ष घालत होते. परदेशातून नुकतेच आले होते. बिझनेस मॅनेजमेंट आणि सगळं त्यांचा हातखंडा होता, त्यामुळे ते सगळं प्रहारचं मॅनेजमेंट बघत होते त्यावेळेला. नंतर ते 2009ला सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले. 2009 ते 2014 ही पहिली 5 वर्ष हा निलेश राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा भाग पहिला होता असं माझं प्रांजळ मत आहे. निलेश राणे आणि नितेश राणे ही राणेंची पोरं. या पलीकडे या दोन्ही भावांची स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे, एक आयडेंटिटी आहे. थोरल्या राणेंना विरोध करायचा म्हणून त्यांच्या पोरांना नको ती विशेषणं लावून त्यांना चिडवणं, डिवसणं हे एवढंच विरोधकांच्या हाती उरलेलं आहे. बाकी वैचारिक पातळीवर किंवा तात्विक मुद्द्यांवर निलेश किंवा नितेश राणेंना अंगावर घेण्याची धमक आज महाराष्ट्रातल्या एकाही समवयस्क राजकारण्यात नाहीये. राणे पुत्रांवर बोलतात कोण तर गल्लीबोळातले छपरी बॅनरबाज नेते. नेते म्हणजे ते स्वयंघोषित नेते, ज्यांना कोणी नेते म्हणून घोषित केलेलं नाही, ते स्वतःला नेते म्हणतात. कोण तो आग्या मोहळ, कालिया वेताळ, आगरी कोळी, नाव पण आठवत नाही त्यांचं. या लोकांना सुपारी दिलेली असते किंवा यांना स्वतःला मोठं करून घेण्यासाठी मोठ्या लोकांवर बोलणं भाग असतं. ज्यांना गल्लीतलं कुत्रं ओळखत नसतं त्यांना मग महाराष्ट्र ओळखू लागतो अशा बडबडीमुळे. असो, शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व नारायण तातू राणे, शिवसेनेच्या राडा संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण, बाळासाहेबांसाठी तळहातावर प्राण घेऊन वावरणारा शिवसैनिक. या अशा कट्टर शिवसैनिकाला साहेबांनी शाखा प्रमुख केलं, नगरसेवक केलं, बेस्ट कमिटीचा चेअरमन केलं, त्यानंतर आमदार, मंत्री, मग पुढे चक्क महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवलं. त्या शिवसैनिकानं साहेब हयात असताना शिवसेना सोडली. 2006 साली जे काही घडलं ते आपल्याला अवगत आहेच. सेनेतून याआधी बरेच लोक बाहेर पडले होते, पण राणेंच्या शिवसेना सोडण्यानं मुंबईतल्या कोकणी बहुल भागात आणि थेट कोकणात संघटनेला खिंडार पडलं. राणेंसोबत काही आमदार, काही माजी आमदार, नगरसेवक, शाखा प्रमुख आणि असंख्य कोकणी मालवणी शिवसैनिक बाहेर पडले. राणे बाहेर पडल्यानंतर राणेंना काउंटर करण्यासाठी, राणेंवर शेलकी टीका करण्यासाठी एक टीम नेमली गेली. मग खास करून कोकणातल्या राणेंच्या स्पर्धक नेत्यांची, जे राणेंवर आतल्यात जळत होते. त्यात रामदासबाई होते, रामदास कदम, परशुराम उपरकर, विनायक राऊत, ही सगळी मंडळी नारायण राणेंवर कडाडून टीका करायची. सुरुवातीला संघटनेची पडझड थांबवण्यासाठी मुंबईत कोकणवासियांचे मेळावे आयोजित केले गेले. त्यात खुद्द बाळासाहेबांनी राणेंवर सडकून टीका केली. साहेब प्रचंड विखारी बोलत होते, पण राणे सोडून गेलेत म्हणून आतून ते प्रचंड व्यथितही होते तेवढेच. पुत्रप्रेम पुन्हा एकदा आडवं आलं होतं. नारायण राणेंसारखा एक महत्त्वाचा साथीदार, एक खंदा शिपाई बाळासाहेबांनी गमावला होता. हाच तो काळ होता. राणेसाहेबांना काँग्रेसनं सोबत तर घेतलं शिवसेनेतून फोडून, पण मुख्यमंत्री बनवतो हे दिलेलं वचन काही शेवटपर्यंत पाळलं नाही. राणेंच्या सोबत आलेल्या आमदारांचा आणि माजी आमदारांच्याही पदरात काहीच पडलं नाही. एका बाजूला ही नाराजी, दुसरीकडे शिवसैनिकांकडून केली जाणारी कोंडी, टीका, प्रसंगी राडे. रस्त्यावर राडे व्हावेत असे प्रसंग मुंबईत घडू लागले होते. राणे तसे एकटेच या सगळ्यांना पुरून उरले असते. शेवटी या चेंबूरचा शाखा प्रमुख, हाडाचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा खास पंटर, बाळासाहेबांच्या खास मर्जीतला, पण राणेंना आपलं राजकारण पुढे न्यायचंय की रस्त्यावरच्या या लढाया लढायच्या, टीकाकारांना तोंड द्यायचे, या कश्मकशमध्ये राणेसाहेब तेव्हा अडकले होते. आणि तसं असतानाच परदेशातून शिकून आलेली राणेंची दोन्ही पोरं स्वतःहूनच आपल्या वडिलांच्या मदतीला धावून आली. निलेश असो की नितेश, दोघांवरही आपल्या वडिलांच्या इतकाच माननीय बाळासाहेबांचा प्रभाव, शिवसेनेचा प्रभाव. एक गाव दोन तुकडे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, हा बाणा राणे पिता पुत्रांमध्ये आजही दिसून येतोच. पण 2005-2006चा तो कालखंड निलेश राणेंच्या राजकीय प्रवेशाला कारणीभूत ठरला. आणि इथून सुरू झाला निलेश राणे 1.0 भाग पहिला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून थेट लोकसभेला काँग्रेसच्या तिकिटावर हे लढायला तयार झाले. समोर एक दिग्गज आणि अभ्यासू विचारवंत उमेदवार, जो शिवसेनेच्या चिन्हावर लढणारा आणि याच मतदारसंघातून निवडून येणारा. नाव होतं सुरेश प्रभाकर प्रभू.
सुरेश प्रभूंसारख्या तगड्या उमेदवाराला आश्चर्यकारकरित्या हरवत निलेश राणेंनी महाराष्ट्रातून एक तरुण खासदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 2009 ते 2014 या कालावधीत सर्वाधिक निधी जो लोकसभा प्रतिनिधीला मिळतो आपल्या मतदारसंघात वापरायला विकास कामांसाठी, तो निधी आपल्या मतदारसंघात आणून त्यायोगे विकास कामं करून घेणारा, उच्च शिक्षित आणि औद्योगिक ते सांस्कृतिक विषयांबद्दल रुची असणारा हा खासदार अल्पावधीत मतदारांना हवाहवासा वाटू लागला. या 5 वर्षात निलेश राणेंनी आपली पहिलीच टर्म आहे असं कुठेच जाणवू न देता एका कसलेल्या मुरलेल्या लोकप्रतिनिधीसारखं काम करत आपला ठसा उमटवला. आणि आता पुढच्या काही टर्म्स हाच लोकप्रतिनिधी जणू काही फिक्सच झालाय असं वातावरण निर्माण करून ठेवलं होतं. पण दुर्दैवानं 2014 साली ज्या व्यापकतेनं नरेंद्र मोदींची मोदी लाट देशभरात पसरली आणि त्या लाटेत भले भले वाहून गेले, तिथं निलेश राणे हे भाजपा सेना युतीच्या उमेदवाराविरोधात सगळ्या लाटा परतवून जिंकणार असं वाटत असताना एक मोठा धक्का बसला. सेनेचे विनायक राऊत इथून 1.5 लाखांच्या फरकानं जिंकून आले. यात विनायक राऊतांचं कर्तृत्व, त्यांचं योगदान, त्यांचं काम शून्य होतं. कारणीभूत होती फक्त मोदी लाट. पुढच्या निवडणुकीत राणेंनी काँग्रेस सोडलेली होती. त्यांचा स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष होता. त्याच मतदारसंघात मागच्या टर्मला काँग्रेससारख्या पक्षाच्या तिकिटावर लढून हरलेल्या निलेश राणेंनी यावेळी कुठलंही ठोस असं पक्षचिन्ह किंवा पक्षाचं नाव लेबल स्वतःच्या बरोबर नसताना केवळ आपल्या 2009 ते 2014 या कालावधीतल्या कामांच्या जोरावर, लोकप्रियतेच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर 2,80,000 मतं घेतली. पण सातत्यानं 2 निवडणुका हरल्यानंतर आणि दुसरीकडे 2014ला केवळ 10,000च्या फरकानं नारायण राणेसाहेबही कुडाळमधून पराभूत झाल्याचं पाहून निलेश राणे हे सक्रिय राजकारणापासून थोडेसे अलिप्त राहू लागले. एकंदरच राणे कुटुंब त्या कालावधीत प्रचंड दुखावलेलं होतं. ज्या नारायण राणेंनी मुंबईत राहून मुंबईत नोकरी करून सतत मालवणचा, कोकणचा विचार केला, कोकणच्या विकासासाठी झटले, ते मंत्री असताना कोकणातल्या तरुणांना त्यांनी विक्रमी नोकऱ्या मिळवून दिल्या. मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासाला चालना मिळाली. आपलं घर, आपली वाडी, आपला गाव, ते आपल्या गावाभोवतालची पंचक्रोशी, एवढंच काय तर अख्खा सिंधुदुर्ग जिल्हाच राणेंनी दत्तक घेत धडाकेबाज कामं केली होती. लोकांच्या घराघरात त्यांना कुटुंबातल्या मोठ्या भावाचा, दादांचा दर्जा होता. आजही त्यांना दादा म्हणून ओळखलं जातं, कारण तेच तर या चाकरमानी कोकणांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांना मदत करत असायचे. पण त्याच कोकणानं, त्याच चाकरमानी कोकणी माणसानं, मालवणी माणसानं राणे कुटुंबियांकडे चक्क पाठ फिरवली होती. वाईट तर वाटणारच होतं. दिलासादायक गोष्ट एकच होती, ती म्हणजे 2014 साली नितेश राणेंनी कणकवलीतून मिळवलेला विजय. 2019 आणि 2024ला नितेश राणे भाजपच्या तिकिटावर इथून सलग जिंकत आलेले आहेत. पण निलेश राणेंना राजकारणातला त्यांचा दुसरा डाव, पार्ट 2 किंवा 2.0 जे मी म्हणतोय, ते सुरू करण्यासाठी संधीच सापडत नव्हती. राणे कुटुंब सगळंच भाजपवशी झालं. मग राणेसाहेब राज्यसभेचे खासदार, केंद्रात मंत्री, नितेश राणे महाराष्ट्रात आमदार, आणि बघता बघता 2024च्या सार्वत्रिक निवडणुका आल्या. नारायण राणे यांनी जुन्या मालवण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत विनायक राऊतांची मोदी लाटेवर बसून जिंकत आलेली जी काही चालवलेली सद्दी होती ना, ती सद्दी संपवली. नितेश राणे कणकवलीतून सलग 3ऱ्यांदा जिंकून आले, तर निलेश राणेंनी कुडाळ विधानसभा मतदारसंघात आपल्या वडिलांचा पराभव करणाऱ्या वैभव नायकांना धूळ चारत विजय संपादन केला. या विजयानं निलेश राणेंचा राजकीय विजनवास तर संपला, पण एक अनोखी गोष्ट घडली याचबरोबर. युतीचा विचार केला तर कुडाळ ही पारंपरिक शिवसेनेची सीट, त्यामुळे भाजपमध्ये असणाऱ्या निलेश राणेंना ही जागा लढवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. ज्या पक्षातून आपल्या वडिलांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, घडली, बहरली, ज्या पक्षाच्या वैचारिक मुशीत नितेश हे मूलतः घडले, घरातच शिवसेना असल्यानं त्या घरातल्या लहानग्यांवर शिवसेनेचेच संस्कार होत जातात. अनेक उदाहरणं आहेत अशी. पण अंतरंगातून शिवसैनिक असणाऱ्या राणेंना भाजपच्या वरणवाद संस्कृतीत आपल्या आक्रमक बाण्याला आवर घालावा लागत होता. आणि असं असताना नियतीनं यातल्याच एका राणेंना आपली सेकंड इनिंग सुरू करण्यासाठी त्याच शिवसेनेचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे मोठं चमत्कारिक आहे. मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीच्या आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून समोर येत आहेत. हिंदूंचा गब्बर म्हणजे नितेश राणे अशी प्रतिमा जनमानसात बनू लागलेली आहे. त्याच नोटवर, त्याच वळणावर निलेश राणे हे त्यांचे वडील बंधू आपल्या आक्रमक आणि शिवसेना स्टाईल शैलीतून महाराष्ट्रासमोर येताना दिसत आहेत.
मागील काही वर्षात निलेश राणेंनी उभाटाच्या भास्कर जाधवांना अंगावर घेणं असो की अलीकडचं एका जिहादी मुसलमानाचं हॉटेल बुलडोजर लावून तोडणं असो, अगदी कालची राजापुरातल्या होळीची घटना असो, निलेश राणे खास बाळासाहेबांच्या शैलीतला आक्रमक शिवसैनिक बनून बाळासाहेबांनी या देशाला दाखवलेलं आक्रमक हिंदुत्व आता पुढे घेऊन निघालेले. कोकणात छुप्या मार्गांनी घुसलेले जिहादी मुसलमान, जे लँड जिहाद, लव जिहाद, ते अगदी गोहत्येसारखे गुन्हे करू धजावत होते, त्यांचा कर्दनकाळ बनून एक कडवट शिवसैनिक निलेश नारायण राणे आता आपल्याला वावरताना दिसतोय समोर. पण जिथे इथे गुरांची गाय जिथे जिथे पकडली जाईल ना, ती गाडीत जाळून टाका. नको आपल्याला, बाकी मी बघून घेईल. आरोपी नंबर 1 मला करा, काही हरकत नाही. आमच्या मुली पळवल्या जातात, आमच्या गायी पळवल्या जातात, आता जमिनी पळवायला लागलेत. अरे उद्या कुठल्या जमिनी, तुम्ही वक्फ बोर्डाच्या जमिनी सांगाल? आता मी सांगतो, उद्या ते मुंबईला हाजी आली आहे ना, ती आमचीच आहे, आमच्या संस्थेची आहे. माझ्या आजोबांनी घेऊन ठेवली होती, पेपर बनवायला विसरले. देशील काय? जास्त नाटकं केली तर घेऊन टाकणार. की तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय वेगळं वाटणं करायचा प्रयत्न केला तो उघडे नागडे मारू, एवढं लक्षात ठेवा. आपण फक्त बघतो कोणाचं असेल, कोणी केलं असेल, ते सुधारणार नाहीत. ते भडवे सुधारणारच नाहीत. आपण का सुधारलोय, माझा प्रश्न तो आहे. दुसरा महाराष्ट्र आपल्याला इकडे घडवावं लागेल. या लांड्यांपासून महाराष्ट्राला मुक्ती द्यावी लागेल, मुक्त करावं लागेल. तुम्ही रुबाबातच राहायचं, जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला जगायला शिकवलं. हिंदू आहे ना, तर समोरच्याला कळलं पाहिजे हा शिवसैनिक आहे, हा हिंदू आहे. या कडवट आक्रमक हिंदुत्ववादी शिवसैनिकाच्या नव्या इनिंगला तब्बल 1 दशकानंतर सुरुवात होते. तब्बल 1 दशकानंतर निलेश राणे 2.0 सुरू होत आहे. आणि योगायोग म्हणजे आज त्यांचा वाढदिवसही आहे. त्यानिमित्तानं त्यांना आकार परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवावा ही इच्छा अनेक सुज्ञ विचारवंत राजकीय नेत्यांची असते. पण त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या विकासात महाराष्ट्र धर्मही मोठा व्हावा, सनातन हिंदुत्वालाही योग्य सन्मान मिळावा, यासाठी जो छातीचा कोट करून लढेल त्याला आमचा सदैव पाठिंबा असतो. आमदार निलेश राणे पुन्हा एकदा आपल्या मूळ रंगात म्हणजे शिवसेनेच्या आक्रमक भगव्या रंगात कोकणचा सर्वांगीण विकास करायला सज्ज झालेले आहेत. त्यांच्या या 2.0ला माझ्या शुभेच्छा. तुर्तास मी इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार. आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही आमदार निलेश राणेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ शकता, एवढं लक्षात ठेवा.